आहेत अनिल आंबेकर सर यांनी आपल्याला या प्रोडक्टच्याबद्दल जे काय माहिती दिलेली आहे खूप छान आणि मस्त दिली आहे मनाने आणि ते आपल्याकडनं आज करूनही घेणार आहेत. म्हणजे एक प्रकारे वर्कशॉपच आहे. तर आज ती संधी मलाही मिळालेली आहे. तर मला ज्या पद्धतीने समजलं त्या पद्धतीने मी तुमच्याकडे प्रेझेंटेशन करणार आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या एलिमेंट वेलनेस हे जे आहेत ते काय प्रोडक्ट आपल्या कंपनीमध्ये मॅडमनी आता सांगितलेलं आहे. इलनेस आणि वेलनेस म्हणजे आपण वारंवार आजारी पडतोय. जे आताचं आपलं सध्याचं जीवनशैली आहे, जे वातावरण आहे त्यानुसार प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक व्यक्ती बघायला गेलं तर आपण छोटे मोठे आजार तर डेलीचे आहेतच. आणि आजारी पडू नये म्हणून काय केलं पाहिजे याबद्दल जे काय मी आज थोडक्यात काही माहिती देणार आहे तुम्हाला, ते तुम्ही समजून घ्यावी. सगळ्यात पहिलं बघायला गेलं तर की आपलं जीवन आत्ताचं कसं आहे आणि ह्याच्या पूर्वीचं कसं होतं. ह्याच्या पूर्वीचं आपण बघायला गेलो तर आपले आजोबा आजी आणि त्यांचे आई वडील म्हणजे आपले पूर्वज हे आत्ताचं आपल्या जीवनाच्या पेक्षा पण ते पूर्वी 100 वर्षापेक्षा जास्त जगत होते. तर ते का जगत होते? का तर पहिल्याचं खानपान चांगलं होतं. शेतीमध्ये केमिकल वस्तू वापरल्या जात नव्हत्या. त्यामुळे त्यांची जे काय बॉडी आहे, शरीर आहे ते चांगलं काम करत होतं, चांगलं राहत होतं. मेहनत तेही करत होते आणि आत्ताही लोक करत आहेत. तर त्याच्या मागचा हा फरक आहे. त्यामुळं आत्ताचं जीवन आपलं हे एकदम म्हणजे धोक्याचं झालेलं आहे आणि पूर्वीचं जीवन हे आत्तापेक्षा 10 दुगुणा चांगलं होतं. तर मग मी थोडक्यात सांगते की म्हणजे आत्ताचं आपलं जीवनशैली आहे की ती कशी आहे की बघायला गेलं तर शेतीपासूनच सुरुवात होते. की आता शेतीमध्ये शेतीचं उत्पन्न जास्त होण्यासाठी लवकरात लवकर त्याची वाढ होण्यासाठी उज्ज्वला सुफला असे केमिकल रहितवाले प्रोडक्ट यूज केले जातात. तर त्याच्यामुळे शेतीचं उत्पादन म्हणजे भरपूर प्रमाणात येत आहे. पण तेच बाहेर धान्य म्हणून ते मार्केटमध्ये येते आणि आपण ते खातोय. तर ते खाण्यामधूनच आपल्या ते शरीरात जात आहे आणि त्याच्यानेच आजार निर्माण होत आहे. तर त्या आजाराला कारणीभूत बघायला गेलं तर आपणच आहोत की म्हणजे ते सुरुवातच आपण चांगली नाही करतो. तर त्यानुसार म्हणजे आहे की शेती, त्याच्यानंतर की वारंवार बघायला गेलं तर आपण प्रत्येकजण टेन्शनमध्ये आहे. म्हणजे डोक्याला ताणतणाव जास्त आहे. त्याशिवाय आताचं रेडिएशन प्रत्येक घरामध्ये बघायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीकडं 5 व्यक्ती तर प्रत्येक व्यक्तीकडं एक एक मोबाईल आहे. काही जणांकडं तर 2-2 सुद्धा आहे. त्याच्यामध्ये जे सिम आहे 2-2 प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सिम आहे. तर त्याच्याने जे काय ते रेडिएशन वाढते ते रेडिएशन पण आपल्या बॉडीवर त्याचा इफेक्ट होतो. अजून काय की जसं की धूम्रपान करतायत, ड्रिंक करतायत, जे करतायत भले आज आपण नाही करत आहे, इतर व्यक्ती करतात. तर आपण जे काही रस्त्याने चालतो ट्रॅव्हलिंग करतो, जरी एखादा व्यक्ती सिगरेट ओढत असेल तर तो ते स्मोक करतो तर ते धूर ते हवेत जातो. त्या हवेच्या ह्याच्या प्रदूषणाने तो आपल्या शरीराच्या माध्यमात जातो आणि त्या आपल्या शरीरात गेल्यामुळे आपल्याला पण जे आपण जेव्हा गोष्टी नाही करत आहे तर त्या धुराच्या त्या प्रदूषणाच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा कॅन्सर, TB, HIV असे आजार होऊ शकतात. म्हणजे हे आहे. तर आणि हे आताचं जीवन आहे आणि ह्याच्यामुळे काय होत आहे की मोठ्या आजारांना फेस करावं लागतं. की जसं की आताचं बघायला गेलं तर सध्याचं अटॅकचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं आहे. तर त्या अटॅक येणं, अस्थमासारखे आजार पण जास्त म्हणजे वाढले प्रत्येकाला आहे. ते हे प्रदूषणामुळेच होत आहे. त्याशिवाय जॉईंट पेन होणं, गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी हे तर प्रत्येकामध्ये आहेच. माझ्या पण घरी स्वतः माझ्या मम्मीला आहे. ते चालूच आहे. त्याशिवाय डायबिटीज बघायला गेलं तर एक जर सोडलं तर डायबिटीज हा आजार तर प्रत्येकाच्या घरी चालूच आहे. तर हे ह्या सगळ्याचा इफेक्ट, हा सगळ्याचा परिणाम हे आपल्याला ह्या आजारांना फेस करावा लागतंय. तर बघायला गेलं तर आता हे आजार पण बरं होण्यासाठी आपल्या कंपनीने असे काही प्रोडक्ट म्हणजे ज्युनियर प्रोडक्ट म्हणजे काढले
बनलेले आहेत की आपण ते पिकोशा म्हणून पण यूज करू शकतो आणि जे काही आजार पण आपले आहेत आत्ता सध्या त्याला आपण बाहेर काढण्यास रिकमेंड करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपली बॉडी आपली ही सेल्सनी बनलेली आहे. सेल्सनी बनलेली बॉडी आहे. सेल्सनी टिश्यूज बनतात आणि टिश्यूजनी ऑर्गन बनतात. ऑर्गननी आपलं सिस्टम बनतात म्हणजे त्याला पूर्ण बॉडी स्ट्रक्चर म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपलं हे बॉडीचं सिस्टम आहे. तर आता आपल्याला जे काय आपल्या कंपनीचे म्हणजे असे मोठे मोठे सायंटिस्ट आहेत की म्हणजे प्रोडक्ट तर आता हे मॅन्युफॅक्चर तर झालंच पाहिजे आणि ते तर कोणी ना कोणी करतात. तर आपल्याकडे असे काही वैज्ञानिक सायंटिस्ट आहेत की ते आहेत के राजेश, डॉक्टर डी नारायणा, SK शर्मा, KC गवंडन, सुरेश पाटलकर. यांना बघायला गेलं तर 30 ते 35 वर्षाचा वरील अनुभव आहे आणि कंपनीने त्यांचे फॉर्म्युले यूज न करता कंपनीने यांना हायर केले आणि आपले प्रोडक्ट हे त्यांच्याकडून बनवून घेतलेले आहेत. तर असे आपले हे प्रोडक्ट एलिमेंट वेलनेसचे आहेत की सगळ्यात पहिलं कंपनीचं नाव सांगते की आपल्या कंपनीचं नाव मी गर्वाने घेईन. MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड हे आपल्या कंपनीचं नाव आहे आणि एलिमेंट वेलनेस हे आपल्या कंपनीचे प्रोडक्ट आहेत. आणि आपल्या या प्रोडक्टला आयुष मंत्रालयाचं प्रीमियम सर्टिफिकेट मिळालेलं आहे. तर आयुषचं मी फुल फॉर्म सांगते. आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी हे प्रीमियम सर्टिफिकेट आहे की म्हणजे आपण पूर्ण आपल्या इंडियामध्ये पण यूज करू शकतो आणि इंडियाच्या बाहेर सुद्धा आपण या प्रोडक्टला यूज करू शकतो आणि देऊ शकतो. आणि आपल्याला आपल्या या प्रोडक्टला बेस्ट अवॉर्ड म्हणून 2019, 2022 आणि 2023 मध्ये मिळालेला आहे. द इकॉनॉमिस्ट टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून. तर आता आपल्या कंपनीचे असे 5 ब्रँड आहेत. तर ते कोणते आहेत? ऑल अँड ऑल, न्यूस्टार, MI होम, आहार आणि इंडिया ग्रोथ. आणि आपल्या कंपनीला तर प्रीमियम सर्टिफिकेट तर आहे. अजून पण खूप सारे सर्टिफिकेट मिळाले आहेत. आपल्या कंपनीचं गॅजेटसुद्धा आहे आणि थोडक्यात सांगते आणि प्रोडक्ट कोणते काय आहेत ते मी जरा समजवते. तर सगळ्यात पहिलं आपलं प्रोडक्ट आहे कफनील. कफनील हे प्रोडक्ट असं आहे की म्हणजे जे काय आपल्याला सुका खोकला येतो, मुला खोकला असतो, बलगमाला असतो. आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर काय करतात आपल्याला की वयानुसार आपल्याला लिक्विड देतात. जे काय गोळी आहे समजा खोकल्याची का औषध आहे वयानुसार देतात आणि त्या पूर्ण त्या औषधामध्ये अल्कोहोल असतं की म्हणजे आता लहान मुलांना दिलं मोठ्याने येतं तरीसुद्धा ते अल्कोहोल असल्यामुळे झोप येते. जर आता आपण एखादा ड्राईव्ह करतोय तर आपण त्याला दिलं तर तो त्याला अल्कोहोल असल्यामुळे ते झोप आलं तर तो ड्रायव्हिंग कसं करू शकणार ना. तर हा प्रॉब्लेम आहे. आणि विथ शुगर पेशंटला पण वेगळ्या त्या लेवलचं दिलं जातं. तर आपलं हे प्रोडक्ट कंपनीला असं आहे की हे ऑल इन वन आहे की म्हणजे आपण एक प्रोडक्ट बेबी टू बाबा ऑल सगळ्यांना देऊ शकतो. याच्यात अल्कोहोल फ्री आहे. तर असं हे आपलं जबरदस्त प्रोडक्ट आहे. सेकंड आहे मल्टी गार्ड ब्लड प्युरिफाय. हे ब्लड प्युरिफाय काय करतं म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढवतं आणि ब्लड आपलं शुद्ध नसल्यामुळे ते शुद्ध होतं म्हणजे क्लीन होतं. आणि जर शुद्ध नसेल म्हणजे नसल्यामुळे ते काय होतं आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येणं, बारीक बारीक दाणे उठणं, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. तर हे 3 ते 4 महिन्याचा नियमित कोर्स केला तर आपले हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यास मदत होते. नंतर आहे वुमेन कंपनी. हे स्पेशली लेडीज लोकांसाठी आहे म्हणजे आपल्या महिलांसाठी की मंथली सायकल टायमात न येणे, मागे पुढे होणे, कंबर दुखणे, पोट दुखणं, हे असे ते जे काय प्रॉब्लेम आहेत तर ते म्हणजे त्या महिलेला आपण रिकमेंड करू शकतो की त्यांनी 3 ते 4 महिने कंटिन्यू घेतलं तर त्या प्रॉब्लेममधून ना बाहेर येऊ शकतात. त्यामुळे हे जबरदस्त प्रोडक्ट आहे. नंतर आहे अँटी ॲलर्जी. अँटी ॲलर्जी म्हणजे जसं की आता हवेचं प्रदूषणाचं आपण पाहिलं आहे, धूळ मातीची पण ॲलर्जी होते. म्हणजे मला स्वतःला आहे की मी प्रवास केला तर मी कंटिन्यू मास्क नाही वापरलं तर नाकातोंडात धूळ जाऊन मला रात्री झोपताना खोकला येतो. म्हणजे मी ॲलर्जी
जर आपल्याला धूळ मातीने हेच इन्फेक्शन होतं, तर हा असे इन्फेक्शन होणं विथ अशी ॲलर्जी असते की उन्हाची पण लोकांना ॲलर्जी आहे. उन्हामध्ये गेला पूर्ण फेस लाल लाल होणे, बारीक बारीक पुळ्या येणे, खुजली येणे, अंगाला खुजली येणे, मातीमध्ये कोणाला मातीची ॲलर्जी आहे, मातीमधून सुद्धा बिना चप्पलने चाललं तर मातीची सुद्धा ॲलर्जी होते की पायाला पुळ्या येणे, फोड येणे, खाज येणे. तर अशा ह्या ॲलर्जीसाठी आपण एक 4 महिन्याचा कोर्स जर त्या व्यक्तीला दिला आणि त्यांनी हा नियमित कंप्लीट केला तर ह्या सगळ्या ॲलर्जीमधून त्यांना बाहेर पडण्यास मदत होते. तसं हे आपलं जबरदस्त प्रोडक्ट आहे. नंतर आहे उडिलिंग क्रीम. उडिलिंग क्रीम म्हणजे जसं की मार्केटमध्ये आहे सोप्रोनाइज, ते आपण आपल्या घरामध्ये ठेवतो, तसंही आपल्याकडे हे उडिलिंग क्रीम आहे की म्हणजे आपल्याला आपण घरामध्ये स्वयंपाक तर प्रत्येक लेडीजचं किचनमध्ये असते. भाजणं, सुरीने कट होणं, बोटं वगैरे हे सगळे प्रकार तर कधी ना कधी घडत असतात. तर आपण ती जशी क्रीम ठेवतो तर आपण प्रत्येकाने ही ठेवली पाहिजे की म्हणजे ते जे काय कापल्यावर ब्लडिंग होत असतं ते ब्लड म्हणजे थांबण्यास मदत होते. विथ हे शुगर पेशंटला आपण देऊ शकतो की त्यांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाही, शुगर डायबिटीस असल्यामुळे, तर ती जखम भरण्यास मदत होते. आणि जे गँग्रीनवर वगैरे जातात तर ते गँग्रीनवर पण जाण्याची शक्यता ही टाळल्या जाते. तर असं आपली ही जबरदस्त क्रीम आहे. नंतर आहे वेल हार्ट. जसं की वेल हार्ट म्हणजे आपल्याला आपलं हृदय, आपल्या हृदयाची आपल्या शरीराच्या हर प्रत्येक ऑर्गनची आपल्याला काळजी घेणं गरजेचंच आहे. पण आपण ती घेतो का तर नाही घेत. कोणी प्रिकॉशन तर आतापर्यंत घेतच नाही. जेव्हा कुठलाही आजार होतो तेव्हाच आपण म्हणजे रिसेंटली डॉक्टरकडे जातो आणि तेव्हा झाल्यावरच डॉक्टर आपल्याला देतात, त्याच्या आधी तर डॉक्टर पण आपल्याला देत नाही. तर हे वेल हार्ट असं प्रोडक्ट आहे आपल्याकडे की आपल्याला वर्षभरात जर अटॅक येणार असेल तर तो तर येणार आहे ते आपल्याला सांगून तर नाही येणार, तर त्यासाठी येऊ नये म्हणून हे प्रोडक्ट घ्यायचं आहे की म्हणजे ते आपल्या हृदयाचे मसल्स म्हणजे चांगले मजबूत होतात, विथ आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि जे ब्लॉकेज तयार होतात, जे काय आपण ऑइली पदार्थ खातो तर ते ऑइल आपलं बाहेर न गेल्यामुळे ते जमा होतं, तर ते ऑइल आपल्या बाहेर जात नाही, त्यामुळे आपल्याला ते ब्लॉकेज कुठे ना कुठे बनत असतात. तर ते ब्लॉकेज बनू नये म्हणून हे वेल हार्ट हे कॅप्सूल असं काम करते की आपल्याला ते वाटा केल्यास आपल्याला मदत होते. तर हे त्याचं वय 30 आहे अशा प्रत्येक व्यक्तीने, लेडीज जेंट्स सगळ्यांनी ते 3 महिने कोर्स केला पाहिजे. प्रत्येक वर्षी 3 महिने कोर्स हर प्रत्येकाने केला पाहिजे. इतकं जबरदस्त प्रोडक्ट आहे. नंतर आहे थायरॉइड, की म्हणजे आता बघायला गेलं तर आताच्या सध्याच्या महिलांमध्ये तर प्रत्येकाला थायरॉइडचे प्रमाण जास्तच आहे. तर म्हणजे ते थायरॉइडमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. कोणी फॅटनेस म्हणजे वजन वाढतं, फॅट होत जातात, तर कोणी बारीक होत जातं, असे 2 प्रकार आहेत. हे थायरॉइड म्हणजे असं काम करतं की आपल्या थायरॉइडला कंट्रोलवर आणण्याचं काम करतं आणि आपल्याला त्यातून बाहेर पडण्यास मदत होते. नंतर आहे की फायट्रेस. आता बघायला गेलं तर आपण सरांनी पण सांगितलं, मॅडमने पण सांगितलं, हर प्रत्येक व्यक्तीला कोणतं ना कोणतं टेन्शन हे असतं. कोणता व्यक्ती असा नाही आता जन्माला आला आहे की त्याच्याकडे कुठला टेन्शन नाही आहे. म्हणजे प्रत्येकाचा टॉपिक वेगळा आहे. तर कोणाला ना कोणाला छोटा की मोठं टेन्शन आहे. त्याच्याने काय होतं आपल्या मेंदूवर ताण पडतो आणि मग चिडचिडा पण येणं, झोप न येणं, अजून म्हणजे आपण चुकीच्या विचार करणं आणि चुकीच्या व्यसन म्हणजे अशा वेगवेगळ्या आहारी जाणं, हे सगळं टेन्शनचं परिणाम आहे. तर आपल्याला हे काम फायट्रेसचं असं करतं की कॅप्सूल घेतल्याने आपली विचारशैली ही नियमित राहते. म्हणजे विचार आपले चुकीचे नाही जाऊ म्हणून त्याच मदत करतं की आपल्याला नॅचरलपणे झोप येते आणि म्हणजे आपल्याला टेन्शन हे म्हणजे कमी होतं. तर यासाठी हे जबरदस्त प्रोडक्ट आहे. नंतर आहे की डेली डिटॉक्स. डेली डिटॉक्सचे टॅबलेट जर प्रत्येकाने घेतले तर ते कशावर काम करतं की म्हणजे आपलं जे आपलं रोजचं खानपान आहे तर ते त्याच्याने आपलं जे टॉक्सिन विषाणू घटक जे आपल्या शरीरात निर्माण होतात, वाढतात, तर ते आपण जर आपल्या त्या ऑर्गनला बाहेर काढून तर प्रत्येक ऑर्गनला आपण वॉश नाही करू शकत. आपण बाहेरून आपल्या धूळ माती उडाले तर आपण आंघोळ करून वगैरे आपण आपल्या शरीराला स्वच्छ करतो आणि करतातच प्रत्येकजण. तसं पण आपल्या आतील शरीरातल्या प्रत्येक
क्लीन होतात. तर त्याच्याने आपलं पण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, आपल्या मसल्स सगळे म्हणजे फ्री होतात आणि म्हणजे सगळं पचनक्रिया व्यवस्थित होते, आपले लिव्हर किडनी हे सगळे म्हणजे चांगले राहतात, म्हणजे त्यासाठी हे काम करतं. नंतर आहे बिलो 37. बिलो 37चं मिनिंग आहे की म्हणजे आपल्या शरीराचं टेम्परेचर हे 37च्या लेवलला असलं पाहिजे, पण त्याचं मिनिंग प्रत्येकाला माहीत नाही आहे. तर म्हणजे हे काम कशावर करतं, तर आपल्याला म्हणजे कोणत्याही प्रकारचा ताप आला आहे, आपण घरी आहोत, ट्रॅव्हलमध्ये आहोत, तर आपल्याकडे तेव्हा आपल्याकडं कुठलं काय मेडिसिन आपल्या अवेलेबल नसेल, तर आपण हे बिलो 37 हे ठेवलं पाहिजे आपल्यासोबत, की आपल्याला कधी कुठल्या वेळेस ताप आला तर आपण हे घेऊ शकतो. आणि डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, निमोनिया असा कोणताही प्रकारचा पण ताप असला तर हे घेतल्यास आपल्याला 2 तासात ते बाहेर पडण्यास, ताप तो म्हणजे निघून जाण्यास आपल्याला मदत होते. तर त्यासाठी आपण हे बिलो 37 घेतलं पाहिजे. नंतर आहे सायक्लोवा, की जसं की बघायला गेलं तर महिलांमध्येच